आज आलो होतो आम्ही देवीच्या दर्शनाला, कुठल्या ते सांगतेच, पण त्याच्या आधी हे बघा किती छान वातावरण आहे। मंदिराच्या मागूनच असा एक झरा वाहत होता आणि मस्त थंड हवा चालली होती, बघायला खूप छान वाटत होतं। आता पावसाचा कितीही कंटाळा आला तरी पण बाहेर निघलं ना असं काही दिसलं की बघितल्याशिवाय माणूस पुढे जात नाही। आता पावसामुळे रस्ता खूप खराब झाला होता म्हणून आम्ही मेन रस्त्यापर्यंत चलत गेलोत आणि नंतर गाडीने आलो। मंदिरापाशी पोहोचल्यास आधी नारळ घेतला आणि आम्हाला 5 नारळाचं तोरण बांधायचं होतं, ते पण करून घेतलं। आता हे नाव बघून कळालंच असेल की आम्ही कुठं आलोय। आम्ही आलोय रामाई देवीला। हे आमच्या गावापासून अगदी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे। रामांनी त्यांच्या वनवासात इथं निवास केला होता, त्याच्यामुळे ह्या देवीचं नाव रामाई देवी असे पडलं। पावसामुळे पूर्ण गावातच लाईट नव्हती, त्याच्यामुळे मंदिरात पण लाईट नव्हती, पण मंदिरात एक दिवा होता, त्याच दिव्याच्या प्रकाशात देवी इतकी सुंदर दिसत होती। देवीचं छान दर्शन झालं आणि आरतीही भेटली आणि मी जातानाच परडी भरायचं पण सगळं सामान घेऊन गेले होते, त्याच्यामुळे नंतर परड्या भरून घेतल्या। आता परड्या दसऱ्या दिवशीच भरत असतात, पण आम्हाला दसऱ्या दिवशी देवीच्या दर्शनाला जायलाच रात्री 8-9 वाजतात, त्याच्यामुळे मी आजच भरून घेतल्या। आज निवांत दर्शन झालं आणि परड्या पण भरून झाल्या। आणि नंतर हा रामकुंड बघितला। इथे रामाने बाण मारून पाणी काढलं होतं त्यांच्या वनवासाच्या वेळेस, त्याच्यामुळे ह्याला रामकुंड असं नाव पडलं। आणि तिथं शेजारीच सीतेची नहाणी म्हणून आहे आणि त्याला खाली लॉक लावलं, त्याच्यामुळे खाली काही जाता येत नाही, पण त्यांनी मस्त छान असं बांधकाम केलेलं आहे त्याचं पण। नंतर आम्ही फाट्यावर पेढा घेतला आणि घरी आलो। चला तर मग आपण भेटू पुढच्या अशा छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।